डिसेंबरला परमपूज्य विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी येथील पुतळ्यासमोरील शिल्प तोडण्यात आलं। त्याचा निषेध परभणीतील आंबेडकरवादी जनता शांततामय मार्गाने करत असताना त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांचा सर्वप्रथम या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या तीव्र निषेध करत आहे। आणि कालच मला वाटतं मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला। खरं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या लोकांची आसवा पुसणं गरजेचं होतं, पहिलं तिथं जाणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी त्याला महत्त्व न देता त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व दिलं। एवढंच नव्हे तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे CCTV कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही। आम्ही त्यांना सांगू इच्छितो की या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना आहे आणि घटनेवर चालणारा हा देश आहे आणि जनतेच्या हातामध्ये या ठिकाणी आंदोलनाचं शस्त्र आहे। आम्ही या सरकारला असा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही जर सत्तेच्या आडून दलितावरती अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करत असाल तर ते कदापि खपून घेतले जाणार नाहीत। बहनकुमारी महातीजी यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय। त्यांनी सुद्धा मीडियाला सांगितलंय की महाराष्ट्रातली घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि या दुर्दैवी घटनेचा आम्ही या ठिकाणी निदर्शनाच्या रूपाने निषेध करीत आहोत। आम्ही सरकारला पुन्हा एकदा सांगत आहोत, इशारा देत आहोत की दलितावरती होणारे अन्याय अत्याचार तुम्ही तात्काळ थांबवले पाहिजेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जे जबाबदार आहेत त्या लोकांवरती खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यासोबतच ज्यांनी पुतळ्याचं समोरचं शिल्प तोडलेलं आहे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि हे जर सरकारनं पाऊल नजीकच्या काळामध्ये नाही उचललं तर याच्याही पेक्षा तीव्र लढा जनतेच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी या ठिकाणी उभा करेल असं या ठिकाणी सरकारला आम्ही इशारा देत आहोत। जय भीम जय भारत। काल परभणी येथे आंबेडकरीवादी सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी खऱ्या अर्थानं हत्याच केलेली आहे। हा मानवतावादाला कलंक आहे। त्यांच्या शरीरावरच्या खुणा जर बघितल्यात आपण तर त्यांना जाणून बुजून पोलिसांनी त्यांची हत्या केलेली आहे। तर त्याच्यावरती त्या पोलिसावरती 302 कलम लावून त्यांना अटक करण्याची आम्ही मागणी करत आहोत। नंबर 2, तिथले आंबेडकरवादी ज्या वेळेला रस्त्यावर आले निषेध अत्यंत संयमाने चालू होता, परंतु तिथल्या पोलिसांनी त्यांना मारून हाणून त्यांच्या घरामध्ये जाऊन घुसून मारून त्यांना बाहेर काढलेला आहे। आणि एक तर चित्रपट असे आहे की पोलीस त्यांच्या घरासमोरील त्यांच्या वाहनांची तोडफोड करत असताना आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते सुद्धा त्या आंबेडकरीवाद्यांना काट्याने बडवत आहेत। तर यासाठी आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही खऱ्या अर्थानं धिक्कार करतोय आणि या पोलिसावरती 302 गुन्हा न झाल्यास बहुजन समाज पार्टी राज्यभर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी।